IPL मधल्या धडाकेबाज कामगिरीनंतर वैभव सूर्यवंशीनं टीम इंडियामध्ये प्रवेश मिळवलाय। आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या T20 सामन्यांसाठी आणि जपानमधल्या आशिया चषक स्पर्धांसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आणि त्यात वैभव सूर्यवंशीने देखील स्थान कायम केलंय। 15 वर्षीय वैभवच्या एंट्रीनं भारतीय क्रिकेट वर्ल्डमध्ये नवीन सूर्योदय झालाय असं म्हणता येईल। पाहूया। भारतीय संघाला आजवरचा सर्वात तरुण क्रिकेटपटू मिळाला आहे। वैभव सूर्यवंशीची दारं भारतीय संघासाठी उघडली आहेत। IPL मध्ये वैभवने टोलवलेले चेंडू केवळ सीमापारच गेले नाहीत तर भारतीय संघाच्या दरवाजावरही धडकले। त्याची दखल घेण्यावाचून BCCI कडेही पर्याय नव्हता। त्यामुळे आयर्लंड इंग्लंड दौऱ्यासाठी आणि जपानमधील आशिया चषक स्पर्धेसाठी संघ निवडताना वैभवला संधी देण्यात आली आहे। सचिन तेंडुलकरने 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला, तेव्हा त्याचं वय 16 वर्ष आणि 205 दिवस होतं। वैभव सूर्यवंशी या दौऱ्यात खेळले तेव्हा तो 15 वर्ष 3 महिन्याचा असेल। अर्थात भारताचा सर्वात छोटा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचा मान वैभवला मिळणार आहे। We can all see what kind of talent he has, and we're hopeful that if and when he gets an opportunity to actually play for the country, he shows this same sort of ability that he's shown. There obviously will be tougher challenges when you play for your country, but he's shown great promise and temperament. So we're all very hopeful, like everyone is, and yeah, I think he's picked himself through his performances. सचिन तेंडुलकरने भारतीय संघात लहान वयात स्थान मिळवलं आणि रेकॉर्डवर रेकॉर्ड केले। वैभवला ती संधी सचिनपेक्षा 1 वर्ष आधीच मिळणार आहे। IPL मध्ये त्याच्या धडाकेबाज कामगिरीमुळे जगाचं लक्ष त्याच्यावर आहे। आतापर्यंत त्यानं जिथे संधी मिळाली तिथे चमक दाखवली आहे। वयाच्या 15व्या वर्षी IPL 2026चा ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू। 237.30च्या स्ट्राईक रेटसह 776 धावांचा विक्रमी हंगाम। एका IPL हंगामात तब्बल 72 षटकार ठोकत ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला। ऑरेंज कॅप आणि MVP जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू। केवळ 440 चेंडूमध्ये 1000 IPL धावा पूर्ण करणारा सर्वात जलद फलंदाज। अंडर 19 विश्वचषक अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध अवघ्या 55 चेंडूमध्ये शतक। 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत 439 धावा केल्याबद्दल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू। का सिलेक्शन हुआ, बचपन से बहुत मेहनत किया और मेहनत का भी फल मिल रहा है और देश के लिए खेलने का सौभाग्य प्राप्त हुआ है। बस अब यही इच्छा है कि देश के लिए खूब अच्छा खेले, खूब मैच जिताए, खूब रन बनाए। राजस्थानच्या जर्सीतून सुरू झालेला हा प्रवास आता थेट टीम इंडियाच्या निळ्या जर्सीपर्यंत पोहोचलाय। IPL मध्ये चौफेर फटकेबाजी करत वैभव सूर्यवंशीने फक्त धावा नाही केल्या